नमस्ते प्रेक्षकांनो, मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे राशीच्या माध्यमातून. सध्या एक वादात पडलेली कविता घेऊन गुंजन पाटील या कवयित्रीची, जी माझी अत्यंत लाडकी आहे. विषय वादाचा असला तरी तो मला पटलेला आहे. तुम्हाला तो पटतोय का हे तुम्ही मला अभिप्राय देऊन कळवा. आणि राशी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. ऐका तर मग एक वादातीत कविता, गुंजन पाटील कवयित्रीची. लक्ष्मण रेषा. मी लक्ष्मण रेषा ओलांडून आलेली अजिबात रावणाला घाबरत नाही. मी लक्ष्मण रेषा ओलांडून आले, मी रावणाला अजिबात घाबरत नाही. तुम्ही 10 तोंड घेऊन दात विचकावून कितीही घाला मला भीती, मी तुमच्याकडे क्षमा याचना मागत नाही. शीळ बनून पडून राहीन आयुष्यभर, शीळ बनून पडून राहीन आयुष्यभर, पण कोणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको. शीळ बनून पडून राहीन आयुष्यभर, पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको. कायम राहीन चारित्र्यहीन. ऐका हा, कायम राहीन चारित्र्यहीन, पण जो मागतो अग्निपरीक्षा तो रामही नको. पण जो मागतो अग्निपरीक्षा तो रामही नको. राम काय आणि रावण काय, दोन्हीही पुरुषच. राम काय आणि रावण काय, दोघेही पुरुषच. एक बाईला एकटी पाहून उचलून नेतो आणि दुसरा त्याला हरवून बाईला जिंकून घेतो. बाईच्या आडून तुम्ही सिद्ध करता तुमचे कर्तृत्व. बाईच्या आडून तुम्ही सिद्ध करता तुमचे कर्तृत्व, बाईचा मात्र खेळ होते. एक रावण मारला म्हणून काय कौतुक करता, एक रावण मारला म्हणून काय कौतुक करता. इथे गल्लो गल्ली रोज किती तोंडाचे रावण फिरता. इथे गल्लो गल्ली रोज किती तोंडाचे रावण फिरतात. म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून तिला उचलून नेली. म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून तिला उचलून नेली. मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा आखून द्यायची असते. मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा आखून द्यायची असते. घर काय आणि जंगल काय, बाई कुठे सुरक्षित असते. घर काय आणि जंगल काय, बाई कुठे सुरक्षित असते. अहिल्याने म्हणे व्याभिचार केला म्हणून तिला शीळ बनवलं, शाप दिला. अहिल्याने म्हणे व्याभिचार केला म्हणून तिला शीळ बनवलं, शाप दिला. पण मुळात अरे, ज्या इंद्राने रूप बदलून धोका दिला त्याच्यावर का नाही खटला दाखल केला. मुळात ज्या इंद्राने रूप बदलून धोका दिला त्या इंद्रावर का बरं खटला नाही दाखल केला. स्वतःच्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले. स्वतःच्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले. पण आशीर्वाद म्हणून कित्येक तरुणींचे शील हरण करणाऱ्या तपस्वींचे का नाही हात छाटले. बाईच्या देहाभोवती घुटमळतो, बाईच्या देहाभोवती घुटमळत राहतात पोथे पुराण आणि सारी नैतिकता. बाईच्या देहाभोवती घुटमळत राहते पोथा पुराण आणि सारी नैतिकता. त्या बायकांनी सोसले तुमच्या किळसवाण्या अत्याचाराला तुम्ही त्यांच्या गाथा गाता. ज्या बायकांनी सोसले तुमचे किळसवाणे अत्याचार तुम्ही त्या बायकांच्या गाथा गाता. तुम्ही रचलेले हे कुभांड जाळून मला एक नवीन गाथा लिहायची आहे. तुम्ही रचलेले हे कुभांड जाळून मला एक नवीन गाथा लिहायची आहे. मलाही तुम्हाला आता एक लक्ष्मण रेषा आखून द्यायची आहे. मलाही तुम्हाला आता एक लक्ष्मण रेषा आखून द्यायची आहे. नमस्ते राशी.